नमस्कार. सेतू अभ्यास इयत्ता 5वी. विषय आहे मराठी दिवस 12वा. या व्हिडिओमध्ये आपण मुखवाचन या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत. मुखवाचन म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. मनातल्या मनात स्वतःसाठी केलेल्या वाचनाला मुखवाचन म्हटले जाते. अर्थग्रहणासाठी, आनंदासाठी, अभ्यासासाठी असे वाचन अतिशय उपयुक्त ठरते. हे वाचन करताना ओठांच्या हालचाली, उच्चारणासाठी लागणारा वेळ व शक्ती खर्च होत नसते. मुलांनो, तुम्ही तुमच्या शाळेमधील वाचन कोपरा किंवा वाचनालयातील गोष्टींची पुस्तके, उदाहरणार्थ पंचतंत्र, अकबर, बिरबल, महाभारत, रामायणातील कथा यापैकी कोणतीही गोष्टींची पुस्तके निवडावीत आणि त्या गोष्टीच्या पुस्तकांचं ठराविक वेळेमध्ये मुखवाचन करायचे आहे. मुखवाचन करत असताना तुम्ही ते मनातल्या मनात करायचे. मनात वाचत असताना अर्थाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गोष्ट वाचताना मागील प्रसंगाचा पुढील येणाऱ्या प्रसंगाशी संबंध जोडत वाचन करायचे आहे. गोष्ट वाचत असताना येणाऱ्या नवीन शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन वाचन करावे. मुलांनो, आता तुम्ही इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 22वरील पाठ 8वा गुणग्राहक राजा हा पाठ मनातल्या मनात वाचा. तुम्ही वाचलेल्या पाठावर आधारित मी काही प्रश्नोत्तरे विचारणार आहे. मुले कोणता खेळ खेळत होती? मुले सूरपारंब्यांचा खेळ खेळत होती. महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिले. गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. राणीसाहेबांनी काळूला कोणते बक्षीस दिले? राणीसाहेबांनी काळूला जरीची टोपी बक्षीस दिली. मुलांना राजवाड्यात कोणी आणले? विद्याधिकाऱ्यांनी मुलांना राजवाड्यात आणले. मुलांनो, या ठिकाणी आता आपण एक खेळ खेळून पाहणार आहोत. या ठिकाणी मी कृतींच्या काही चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. ही चिठ्ठी एक एक विद्यार्थी उचलेल आणि ती चिठ्ठी मनातल्या मनात वाचून त्याप्रमाणे कृती करेल. उदाहरणार्थ, फळ्यावर तुझे नाव लिही, तुझ्या आवडीचं गाणं म्हण याप्रमाणे. दीपक, एक चिठ्ठी उचल, त्याच्यातली सूचना वाच आणि कृती करून दाखव. शाबास. खुशी, एक चिठ्ठी उचल, त्याच्यातली सूचना वाच. शाबास, छान. साहिली, चिठ्ठी उचल, ठीक आहे, छान. बस खाली. कल्याणी, इकडं तोंड कर. भोमेश्वरी, एक चिठ्ठी उचल, छान.
तुम्ही देखील हा खेळ वर्गामध्ये खेळून पहा. मुलांनो, आता तुम्ही एखादी गोष्ट मनातल्या मनात वाचा आणि ती एखाद्या मुलाने ती वर्गासमोर सादर करा. इतर विद्यार्थ्यांनी त्या मुलाने वाचलेल्या गोष्टीच्या ओळी वहीत लिहायच्या आहेत. या ठिकाणी फळ्यावर मी काही वाक्य लिहील. ती वाक्य तुम्ही मनातल्या मनात वाचायची आहेत. त्यातील आशय न बोलता व्यक्त करायचा आहे. मुलांनो, तुम्ही देखील वर्गामध्ये अशा प्रकारचा खेळ खेळून पाहायचा आहे.